नमस्कार. MPSCच्या अभ्यासातले दोन खूप महत्वाचे विषय आज आपण सोपे करून समजून घेणार आहोत. दारिद्र्य आणि बेरोजगारी. हो, आणि हे थोडे किचकट वाटतात, पण आपल्याकडे जे काही नोट्स आणि मटेरियल आहे त्यातली सगळ्यात महत्वाची माहिती काढून त्यावर आपण आज सखोल चर्चा करूया. नक्कीच. आपला उद्देश फक्त व्याख्या आणि आकडेवारी पाहणं नाहीये, तर त्यामागची संकल्पना समजून घेणं आहे. समित्या का बदलल्या, शिफारसी का बदलल्या, हे सगळं पाहू. उत्तम. मग सुरुवात दारिद्र्याच्या व्याख्येपासून करूया. सोप्या भाषेत सांगायचं तर जीवनावश्यक गरजा पूर्ण न करता येणं म्हणजे दारिद्र्य. बरोबर. पण याचे दोन प्रकार आहेत आपल्या स्रोतांमध्ये, एक सापेक्ष आणि दुसरं निरपेक्ष. यात नेमका फरक काय आहे? हा फरक खूप महत्वाचा आहे. सापेक्ष दारिद्र्य म्हणजे बेसिकली तुलना. हो, समाजातल्या उत्पन्न आणि संपत्तीच्या वितरणातली विषमता. म्हणजे त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे नाही, म्हणजे मी गरीब, ही भावना. अच्छा, म्हणजे ही एक प्रकारची सामाजिक तुलना झाली. हो आपल्या नोट्समध्ये यावर एक मजेशीर सासू-सून स्टाईल ट्रिक दिली आहे. हो सासू सुनेला म्हणते, बघ, शेजारच्या सुनेच्या गळ्यात 5 तोळ्याची माळ आहे आणि तुझ्याकडे फक्त 1 तोळ्याची. हीच ती तुलना. अगदी. आणि ही संकल्पना विकसित देशांमध्ये जास्त वापरली जाते. बरोबर. हो, कारण तिथे मूलभूत गरजा बहुतेकांच्या पूर्ण होतात, पण जीवनशैलीत फरक असतो. याउलट भारतासारख्या देशात आपण निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरतो. म्हणजे इथे तुलना नाही. नाही, अजिबात नाही. इथे एक निश्चित मोजमाप आहे. ओके. सरकार किंवा एखादी संस्था एक किमान खर्चाची पातळी ठरवते, जिला आपण दारिद्र्य रेषा म्हणतो. म्हणजे एक लक्ष्मण रेषात जणू. बरोबर, अगदी तोच शब्द. जो कोणी या रेषेच्या आत आला, म्हणजे ज्याचा खर्च त्या पातळीपेक्षा कमी आहे, त्याला गरीब मानलं जातं. मग शेजाऱ्याकडे किती पैसे त्याने फरक पडत नाही. ती दरमहा 1407 रुपयांची रेषा ठरवली होती. तुमचा खर्च यापेक्षा कमी तर तुम्ही गरीब. विषय संपला. समजलं. आणि ही माहिती गोळा करण्यासाठी NSSO वेगवेगळ्या पद्धती वापरतं असं दिसतंय. URP, MRP, MMRP. एक मिनिट, हे काय आहे नक्की? हा खूप चांगला मुद्दा आहे. या संज्ञा फक्त वाचून पुढे गेलो तर परीक्षेच्या वेळी गोंधळ होऊ शकतो. हो, नक्कीच. तर या पद्धती म्हणजे खर्च कसा मोजायचा याचे प्रकार आहेत. सुरुवातीला URP म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड वापरला जायचा. म्हणजे लोकांना विचारायचं की गेल्या 30 दिवसांत तुम्ही कशावर किती खर्च केला, सगळ्या खर्चाबद्दल. पण 30 दिवसांपूर्वी मी कोणती भाजी घेतली हे कसं आठवणार? आणि टीव्ही किंवा चप्पल तर आपण रोज घेत नाही ना. अगदी. हीच त्याची अडचण होती. म्हणूनच मग MRP म्हणजे मिक्स्ड रिकॉल पिरियड पद्धत आली. अच्छा, यात काय वेगळं होतं? यात रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणजे अन्न वगैरे यासाठी 30 दिवसांचा कालावधी. आणि मोठ्या खर्चासाठी? हो, कपडे, चपला, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मोठ्या आणि कमी वेळा होणाऱ्या खर्चासाठी 365 दिवसांचा कालावधी वापरला गेला. बरं. आणि MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. यात आणखी सुधारणा करून काही वस्तूंसाठी 7 दिवसांचा कालावधी जोडला गेला. त्यामुळे आकडेवारी जास्त अचूक झाली. आत्ता एकदम स्पष्ट झालं. चला, तर मग या समित्यांच्या प्रवासाकडे वळूया. सुरुवातीला 1962 मध्ये एक कार्यगट नेमला गेला होता, नाही का? हो, त्यांनी दारिद्र्य मोजण्याचा पहिला प्रयत्न केला. त्यांनी 5 जणांच्या कुटुंबासाठी ग्रामीण भागात 100 रुपये. 100 रुपये फक्त? हो, फक्त 100 रुपये महिना. आणि शहरी भागात 125 रुपये. पण यात एक मोठी मर्यादा होती असं वाटतंय. होती. सर्वात मोठी मर्यादा ही होती की त्यांनी फक्त अन्नावरील खर्च विचारात घेतला. आरोग्य आणि शिक्षणाचा विचारच केला नव्हता. म्हणजे फक्त जगण्यासाठी लागणारा खर्च मोजला, चांगलं जीवन जगण्यासाठी नाही. अगदी. हीच त्रुटी दूर करण्यासाठी पुढे प्रयत्न झाले. आणि तोच प्रयत्न 1977च्या अलग कार्यगटाने केला. हो, आणि त्यांनी पहिल्यांदाच दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी उपभोगाचा निकष वापरला. हा एक मोठा वैचारिक बदल होता. कॅलरीज म्हणजे किती खायला हवं यावर. हो, त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील व्यक्तीला रोज 2400 कॅलरी आणि शहरी भागातील व्यक्तीला 2100 कॅलरी मिळतील इतका खर्च करायला हवा. आणि यामागे एक साधं लॉजिक आहे. गावात शेतात शारीरिक कष्ट जास्त म्हणून जास्त कॅलरीज. बरोबर, 2400. आणि शहरात बैठे काम जास्त म्हणून कमी कॅलरीज म्हणजे 2100. अगदी. पण या पद्धतीतही काहीतरी कमतरता होती. काय होती? अलग कार्यगटाने एक राष्ट्रीय सरासरी काढली होती. पण प्रत्येक राज्याची महागाई वेगळी असते, लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात की नाही. हो, खरंय.
या त्रुटी दूर करण्यासाठी आणि राज्यविशिष्ट दारिद्र्य रेषा तयार करण्याच्या उद्देशाने 1989 मध्ये लकडावाला समिती नेमण्यात आली. आणि त्यांनी काय सांगितलं? त्यांच्या अहवालानुसार 1993-94 मध्ये देशात 36% दारिद्र्य होतं. जे 2005ची सुरेश तेंडुलकर तज्ज्ञ गट, हो या समितीने तर सगळी पद्धतच बदलून टाकली असं दिसतंय. हो, हा एक खूप मोठा बदल होता. तेंडुलकर समितीची सगळ्यात क्रांतिकारी शिफारस होती की कॅलरी निकष सोडून द्या. पूर्णपणे. हो, पूर्णपणे. त्यांच्या मते दारिद्र्य म्हणजे फक्त पोट भरतंय की नाही इतकं मर्यादित नाही. मग त्यांनी कशावर भर दिला? शिक्षण आणि आरोग्य. त्यांनी सांगितलं की सन्मानाने जगण्यासाठी शिक्षण आणि आरोग्यावरचा खर्चही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांनी पहिल्यांदाच या खर्चांना दारिद्र्य रेषेच्या गणनेत स्थान दिलं. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे दारिद्र्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. हो, आणि सरकारी योजनांची दिशा ठरवण्यासाठी एक नवीन विचार मिळाला. त्यांच्या आकडेवारीनुसार दारिद्र्य कमी होताना दिसतंय. 2011-12 मध्ये ते 21.9% खाली आलं. बरोबर. त्यांनी खर्चाची मर्यादा ग्रामीण भागासाठी 816 रुपये आणि शहरी भागासाठी 1000 रुपये महिना ठेवली होती. पण एक मिनिट, शहरी भागात 1000 रुपये महिना म्हणजे दिवसाला फक्त 33 रुपये. यावर प्रचंड टीका झाली असेल नाही का? झालीच. म्हणजे इतक्या कमी खर्चात मुंबई पुण्यासारख्या शहरात एक वेळचं जेवणही मिळत नाही. अगदी बरोबर. तेंडुलकर समितीच्या याच आकड्यांवरून देशभर वादळ उठलं. प्लॅनिंग कमिशनचे सदस्य 30 रुपयात जगून दाखवू शकतात का असे प्रश्न विचारले गेले. आणि मग ही आकडेवारी वास्तवापासून खूप दूर आहे अशी टीका झाली. आणि याच टीकेमुळे सरकारला 2012 मध्ये सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन पॅनल नेमावा लागला. अच्छा, म्हणजे रंगराजन पॅनलचा जन्मच तेंडुलकर समितीच्या टीकेतून झाला. त्यांनी काय बदल सुचवले? रंगराजन पॅनलने तेंडुलकर पद्धतीचा त्याग केला आणि लकडावाला पद्धतीत सुधारणा करण्याची शिफारस केली. आणि त्यांनी खर्चाची पातळी वाढवली असेल? हो, त्यांच्या मते 2011-12 मध्ये दारिद्र्य 21.9% नाही तर 29.5% होतं. अरे बापरे, म्हणजे एका समितीनुसार देशातले 22% लोक गरीब तर दुसऱ्या समितीनुसार जवळपास 30%. हो, म्हणजे सरकार कोणती आकडेवारी स्वीकारतं यावर देशातले करोडो लोक अधिकृतपणे गरीब आहेत की नाहीत हे ठरतं. अगदी. आणि सरकारी योजनांचा लाभ कोणाला मिळणार हे सुद्धा या आकड्यांवर अवलंबून असतं. खरंय. रंगराजन पॅनलने मग खर्चाची मर्यादा किती ठेवली? त्यांनी ती वाढवून ग्रामीण भागात 972 रुपये आणि शहरी भागात 1407 रुपये केली. म्हणजे प्रतिदिन ग्रामीण भागात 32 रुपये आणि शहरी भागात 47 रुपये. हे आकडे लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. माझ्या डोक्यात एक कल्पना येते. आपण याला काहीतरी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो का? सांगा बघू. जसं की तेंडुलकर समिती म्हटल्यावर क्रिकेट. शहरात मॅच बघायला 1000 रुपये तिकीट, गावात तेच 816 रुपये. आणि तेंडुलकरनी फक्त 21-22 रन्स काढले म्हणजे 21.9% दारिद्र्य. वा, छान आहे. आणि रंगराजनसाठी? रंगराजनना नावातच रंग म्हणजे रेंज आहे. त्यांनी तेंडुलकरच्या तुलनेत खर्चाची रेंज वाढवली. आणि रोजचा खर्च? रोजच्या खर्चासाठी गावातली माणसं साधी 32 दातांची बत्तीसी दाखवून हसतात म्हणून 32 रुपये. आणि शहरात? शहरात महागाई जास्त, AK-47 सारखा खर्च होतो म्हणून 47 रुपये. या ट्रिक्स नक्कीच लक्षात ठेवायला मदत करतील. बर, रंगराजन पॅनलने परत पोषण निकष आणले होते नाही का? हो, त्यांनी उष्मांक, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचा समावेश केला होता, जे तेंडुलकर समितीने पूर्णपणे वगळले होते. आता दारिद्र्याच्या काही इतर संकल्पनांकडे वळूया. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे काय? हे नाव खूपच तांत्रिक वाटतंय. याला सोपं करून समजून घेऊ. समजा दारिद्र्य रेषा 100 रुपये आहे आणि एका व्यक्तीचं उत्पन्न 80 रुपये आहे. तर 20 रुपयांची तूट आहे. बरोबर. ही झाली गॅप. PGI हे अशा सगळ्या गरीब लोकांच्या सरासरी गॅपचं मोजमाप करतं. यावरून कळतं की दारिद्र्य किती खोल आहे. म्हणजे दारिद्र्याची तीव्रता मोजण्याचे साधन आहे हे. अगदी. जर PGI जास्त असेल तर लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणायला सरकारला जास्त पैसा खर्च करावा लागेल. आतापर्यंत आपण दारिद्र्य कसं मोजपात हे पाहिलं. पण दारिद्र्य कमी करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे रोजगार. हो, पण भारतात रोजगाराचं स्वरूप खूप गुंतागुंतीचं आहे आणि त्यामुळे एक वेगळीच समस्या निर्माण होते, ती म्हणजे बेरोजगारी. बरोबर. चला आता यावर सविस्तर बोलूया. आणि यातला सगळ्यात रंजक आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा प्रकार म्हणजे
छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. नावातच काहीतरी गंमत आहे. छुपी बेरोजगारी म्हणजे काय? म्हणजे व्यक्ती कामावर दिसते पण तिची तिथे खरं तर गरज नसते. उदाहरण? समजा एका शेतात काम करायला 2 माणसं पुरेशी आहेत, पण तिथे एकाच घरातले 5 जण काम करत आहेत. अच्छा. त्या अतिरिक्त 3 जणांना काढलं तरी शेतीच्या उत्पादनावर काहीही परिणाम होणार नाही. म्हणजे त्यांची सीमांत उत्पादकता 0 असते. अगदी बरोबर. हे आपल्याला शेतीत सर्रास दिसतं. मी माझ्या गावी जातो तेव्हा पाहतो एका लहानशा शेतात जिथे 2 माणसं पुरेशी आहेत तिथे एकाच घरातले 4-5 जण काम करत असतात. ते व्यस्त दिसतात पण खरं तर ते बेरोजगारच असतात. हो, जणू काही गर्दीत हरवलेला चेहरा. हे खूपच समर्पक उदाहरण आहे. आता इतर प्रकारांवर येऊया. संरचनात्मक बेरोजगारी भारतात सर्वाधिक आढळते असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे. असं का? कारण आपल्या अर्थव्यवस्थेच्या संरचनेतच काही दोष आहेत. म्हणजे आपल्याकडे काम मागणारे खूप आहेत पण त्या प्रमाणात उद्योग नाहीत. शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडणाऱ्या तरुणांकडे पदवी आहे पण उद्योगांना आवश्यक असणारं कौशल्य म्हणजे स्किल नाही. अच्छा, स्किल मिसमॅच. हो, या स्किल मिसमॅचमुळे आणि भांडवलाच्या कमतरतेमुळे जी बेरोजगारी निर्माण होते ती म्हणजे संरचनात्मक बेरोजगारी. आणि ही दीर्घकाळ टिकणारी समस्या आहे. हा. या उलट चक्रीय बेरोजगारी ही तात्पुरती असते का? हो, ही अर्थव्यवस्थेतील तेजी मंदीच्या चक्रामुळे येते. जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी येते तेव्हा कंपन्या उत्पादन कमी करतात आणि कामगार कपात होते. आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली की नोकऱ्या परत येतात. अगदी. आणखी एक प्रकार आहे घर्षणात्मक बेरोजगारी. ही तर ऐच्छिक बेरोजगारी आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छेने बेरोजगार राहणं. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती सध्याची नोकरी सोडून अधिक चांगल्या नोकरीच्या शोधात असते त्या मधल्या काळात ती बेरोजगार असते. हा एका निरोगी अर्थव्यवस्थेचा भाग मानला जातो. कारण याचा अर्थ लोक चांगल्या संधी शोधत आहेत. हो. आणि मग उरले हंगामी आणि कमी प्रतीची बेरोजगारी. हंगामी म्हणजे छत्रीवाल्यासारखं, पाऊस आहे तर धंदा आहे, नाहीतर नाही. बरोबर. शेती, आईस्क्रीम कारखाने ही याची उत्तम उदाहरणे आहेत. पण कमी प्रतीची बेरोजगारी ही सुशिक्षित बेरोजगारांची मोठी समस्या वाटते. नक्कीच. जेव्हा एखादा इंजिनियर क्लार्कची नोकरी करतो किंवा PhD झालेला व्यक्ती शिपायाच्या जागेसाठी अर्ज करतो तेव्हा त्याला कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतात. हो, व्यक्ती नोकरीत आहे पण तिच्या पात्रतेचा आणि क्षमतेचा पूर्ण वापर होत नाहीये. आणि हेच थेट आपल्या शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवतंय की नाही? सदोष शिक्षण पद्धती, अपुरा विकास नियोजन आणि कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष ही सुशिक्षित बेरोजगारीची प्रमुख कारणं आहेत. आपण पदवीधर निर्माण करतोय पण रोजगारक्षम तरुण नाही. योग्य न्याय दिला आहे. चला तर आजच्या चर्चेचा शेवट करूया. नक्कीच. आज आपण दारिद्र्याच्या व्याख्येपासून ते रंगराजन पॅनलपर्यंतच्या विविध समित्या, त्यामागची कारणं, आकडेवारी आणि बेरोजगारीचे विविध प्रकार त्यांच्या भारतीय संदर्भासह समजून घेतले. हो, आणि यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तेंडुलकर अली रंगराजन पॅनलमधील फरक आणि त्यामागची वैचारिक भूमिका. परीक्षेसाठी आकडेवारी महत्त्वाची आहेच पण या संकल्पना समजून घेतल्या तर त्या कायम लक्षात राहतील. नक्कीच. आणि जाता जाता सर्वांना विचार करण्यासाठी एक प्रश्न. आज आपण तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनच्या युगात जगत आहोत. हो, रोबोट्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नोकऱ्या धोक्यात येत आहेत. तर मग या पार्श्वभूमीवर भविष्यात संरचनात्मक बेरोजगारीचं स्वरूप कसे बदलू शकते? आणि या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीत आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये आत्तापासूनच कोणते बदल करणे आवश्यक असेल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.